साहसी गाथा. रम्य गावाची सफर. गावाच्या काठावर एक शांत आणि रम्य खेडे होते, जिथे रमेश आपल्या परिवारासोबत राहत असे. त्याचं घर ते नदीच्या काठावर असलेल्या सुंदर आणि नैसर्गिक सृष्टीने भरलेल्या वातावरणात होतं. रमेशला साहसी आणि अद्वितीय गोष्टी शोधायची आवड होती आणि त्याच्या धाडसी मनाच्या वृत्तीमुळे तो नेहमीच नवीन गोष्टी शोधायचा. हे गाव हिरव्या रानांनी वेढलेलं होतं आणि त्याच्या परिसरात एक स्वच्छ नदी वाहायची. गावातले लोक अतिशय प्रेमळ आणि सहयोगी होते. रमेश आपल्या मित्रांसोबत दररोज नवनवीन गोष्टी शोधायचा आणि साहसी गोष्टी करण्याच्या मोहात असायचा. एका दिवसाच्या स्वप्नात त्याने एक रहस्यमय जागेचा शोध लावला. रमेश उत्सुकतेने, मित्रांनो, आपण एका नव्या प्रवासासाठी तयार आहोत का? मी ऐकलं आहे की नदीच्या काठावर एक गुप्त खजिना आहे. अरे, हे खरं आहे का? आम्ही त्या जागेच्या बद्दल ऐकलेलं नाही. रमेश, होय, हे खरं आहे. आपण धाडस केलं पाहिजे. चला तयार होऊया आणि खजिन्याचा शोध घेऊया. प्रवेश 2. गुप्त मंदिराचा शोध. रमेश आणि त्याचे मित्र नदीच्या काठावर चालू लागले. ते जंगलाच्या अरुंद रस्त्यांमधून वाट काढत होते. थोड्याच वेळात त्यांना एक प्राचीन मंदिर दिसले. हे मंदिर अतिशय सुंदर आणि गूढ वातावरणात होते. त्यांनी मंदिराच्या आत प्रवेश केला. रमेश, हे ठिकाण खूप सुंदर आहे, पण आपल्याला इथे खजिना कसा मिळणार? रमेश, आपल्याला हा खजिना शोधण्यासाठी मंदिरात शोध घ्यावा लागेल. चला, योग्य रस्ता शोधूया. मंदिराच्या आत त्यांनी विविध खोल्या पाहिल्या. एका खोलीत एक मोठा आणि चमकदार खजिन्याचा बंडल होता. त्या बंडलमध्ये सुवर्ण मण्यांचे हार, रत्नांची मालिका आणि विविध प्रकारचे अमूल्य रत्न होते. रमेश, हे पहा, हा खजिना आहे. आपल्या धाडसामुळे आपण हा शोध लावला आहे. होय, रमेश, तुझ्या धाडसामुळे आणि निश्चयामुळे आपण यशस्वी झालो आहोत. आता आपण या खजिन्याला घेऊन गावात परत जाऊ. निष्कर्ष. रमेश आणि त्याचे मित्र खजिन्याला घेऊन गावात परत आले. त्यांच्या धाडसाची गोष्ट गावात प्रचलित झाली. त्यांनी खजिन्याचा योग्य वापर केला आणि गावाची प्रगती केली. रमेशच्या धाडसामुळे आणि निश्चयामुळे तो गावात आदर्श माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा आहे एका धाडसी मुलाची, ज्याने आपल्या मित्रांसोबत धाडसी प्रवास केला आणि गूढ खजिन्याचा शोध लावला. रमेशचे धाडसी मन आणि साहसी स्वप्न त्याला नव्या आव्हानांमध्ये नेहमीच पुढे ठेवत होती. एका सुंदर